ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन बंगळुरूमध्ये होणार। 11वे अधिवेशन बंगळुरूत 7 ऑगस्टला होणार। ओबीसींच्या 26 मागण्यांवर चर्चा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते उद्घाटन होणार। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन होणार। 5 ऑगस्टला जंतर मंतरवर आक्रोश मोर्चा होणार। आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने बसेस रवाना। धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याच्या फक्त 211 रुपये पीक विमा, 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यानं पीक विमा भरला होता। दिव्यांग दाम्पत्याच्या अवघ्या 1.5 एकर शेतीवरचं उदरनिर्वाह जे आहे ते पाहायला मिळतं। नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात। खड्ड्यामुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग। मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीचं काम सुरू। परिवहन विभागाच्या 15 ऑगस्टच्या मुदतीनंतर रिक्षाचालक मराठी शिकण्यासाठी सज्ज। ओशिवरा येथे मनसेच्या मराठी भाषा वर्गाला प्रचंड गर्दी। गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना प्राचारण करण्यात आलं। भिवंडीमध्ये धोकादायक इमारतीच्या पाडगामाला रहिवाशांचा विरोध। पर्यायी निवासाच्या लेखी आश्वासनाची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली। दिल्ली हायकोर्टाकडून अनु ग्रोवर यांच्यासह 138 न्यायाधीशांच्या बदल्या। न्यायाधीश अजय गुप्तांकडे सुनावणीची धुरा। केंद्राकडून राज्यात आणला आता 1 लाख कोटींचं कर वितरण। महाराष्ट्राच्या वाट्याला 7022 कोटींचा अतिरिक्त निधी। राज्यात विकास कामांच्या अंमलबजावणीला गती मिळणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं निधन। गायकवाड यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त। गायकवाड यांच्या पार्थिवावर उद्या अहिल्यानगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार। पावसासंदर्भातल्या टॉप 9 संततधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो। महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट। तर कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। साताऱ्यातील कोयना धरणाचा विसर्ग कमी केला। सध्या धरणामध्ये 86.30 टीएमसी पाणीसाठा। 38,387 क्युसेक्स पाण्याची धरणामध्ये आवक। जळगावच्या बोरी नदीपात्रामध्ये पूर। पैलाड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा थरारक रेस्क्यू। व्हिडिओ व्हायरल। उजने आणि वीर धरणातून विसर्ग वाढल्यानं पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली। व्यास नारायण झोपडपट्टीत पुराचं पाणी शिरलं। 8 ते 10 घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर 10 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं। जळगावच्या बायपासवरील पूल कोसळण्याच्या स्थितीत। पुलाच्या एका बाजूला भराव कोसळला, त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूला भरावालाही तडे गेल्याचं समोर। पाळधीहून तरसोद जाणाऱ्या मार्गावरील पूल धोकादायक। इथली वाहतूक 3 दिवसांपासून बंद। गडचिरोलीच्या सिरोचा तालुक्यातील कुमलकोंडा या भागात पूरस्थिती। गर्भवती महिलेला बैलगाडीच्या साहाय्यानं पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। आसर अली या इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलेला दाखल केलं। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला। पावसाचा जोर वाढल्यानं टिंभे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 89.08% पाणीसाठा। पाणीसाठा जास्त असूनही पाणी कपात कायम। सध्या मोडक सागर आणि विहीर तलाव 100% भरलेला। तर अनेक राज्यांमध्ये सध्या पूर जे आहे ते आलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। केरळच्या पठामथिटामध्ये आता अतिवृष्टीचा हाहाकार। आरंमूल परिसरामध्ये पूरस्थिती गंभीर। रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प। पुराच्या पाण्यात शेकडो नागरिक अडकले। एनडीआरएफ आपत्ती व्यवस्थापन पथकं आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं रेस्क्यू। केरळच्या कन्नूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। श्रीकंठपुरम शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत। शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। कर्जन नदीला पूर आलाय। मुरब्बीतील 3 गावातून 24 नागरिकांचं रेस्क्यू। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं। जनजीवन विस्कळीत। गुजरातच्या मुरब्बीमध्ये मुसळधार पावसामुळे दानादान। सामाकांठा या परिसरातील 15हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचलं।
गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेली कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश. कार बाहेर काढण्यात स्थानिकांची मदत. गुजरातच्या नेत्रंगमधील धनीखुंट या धबधब्याजवळ कर्जन नदीचं रौद्र रूप. पर्यटकांचा आवडता धबधबा धोकादायक बनला. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीत पूर सदृश्य स्थिती. मालपोरा, सादरकुट, बाला या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण. बांदीपुरा श्रीनगर वाहतूक काही काळ विस्कळीत.